नमस्कार, मी सिद्धेश. स्वागत आहे रेडसीमध्ये. सध्या मी रेडसीमध्येच आहे. गेल्या 10-15 दिवसांपासून सुधान अँकरेजलाच आहे. तर कार्गो नसल्यामुळे काम पण जास्त काय नाही आहे. प्लस सध्या 8 ते 5 ड्युटी आहे. तर ठीक आहे, बघू काय होतं आहे. थोडं आता वरती जातो, बघतो काय काम आहे का, बघू दिवसभरात काय काम भेटतंय ते. पहिला गेलो खाली, एक कॉफी बनवली, कॉफी पिली. ही अरेबिक कॉफी आहे. त्यानंतर वरती गेलो ड्युटीवरती. हा आहे ब्रिज जिथून शिप ऑपरेट होते. बाहेर जाऊन बघितलं तर समुद्र एकदम प्रसन्न झाला होता, एकदम शांत होता, त्यामुळे वेदर काय प्रॉब्लेम नव्हता आज. त्यानंतर रेग्युलर रुटीनचं थोडंसं काम केलं. तेवढ्यात एक फोन आला जेवणासाठी. खाली गेलो तर व्हेज पुलाव बनवला होता, खूप टेस्टी होता. तेव्हाच एक काम पण सांगितलं गेलं की रॉकेट पॅराशूट, बॉयंट स्मोक सिग्नल हे सगळे एक्सपायरी डेट चेक करायच्या होत्या. सो त्या करायला घेतल्या. बॉयंट स्मोक सिग्नल, रॉकेट पॅराशूट हे काय असतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर ही आहे रॉकेट पॅराशूट फ्लेअर. ह्याच्यावरची एक्सपायरी डेट चेक केली, 2609. म्हणजे अजून पण चांगल्या कंडिशनमध्ये होती. जर एक्सपायर झालं तर चेंज करायला लागतात. प्लस त्याचे प्रत्येकाचे 12 पीस असतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. काय असतं नक्की, कसं असतं हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. त्यानंतर दुसरा बॉक्स ओपन केला, त्यामधून रेड पॅराशूट रॉकेट सिग्नल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन काय असतं ते. ह्याचे पण पूर्ण 12 पीस होते, ते पूर्ण चेक केले. ह्याची पण एक्सपायरी 11/26 आहे. सो हे सर्व झाल्यानंतर बॉयंट स्मोक सिग्नल, हा जो डब्बा दिसतोय तो स्मोक सिग्नल आहे. तो आपण ओपन करायचा असतो, त्याच्यातून एक स्मोक बाहेर पडतो. तो कोणत्या कलरचा असतो, काय असतो, कसं ओपन करायचं हे पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेन. ह्याचं पण चेक केलं तर ह्याची पण एक्सपायरी ठीकठाक होती. ह्याच्यावरती एक्सपायरी आहे 09/26. सो हे सर्व केलं, नंतर ते परत आपल्या जागावरती ठेवलं. त्यानंतर बाहेर बघितलं तर संध्याकाळ मस्त वातावरण झालं होतं. खाली गेलो जेवायला. आज अंडा करी बनवली होती.